जुन्या वादातून नेवासा तालुक्यात गोळीबार, तरुण गंभीर जखमी. आरोपीला काही तासातच बेड्या. पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू. नेवासा तालुक्यातील अमळनेर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात रोहित शिवाजी दरंदले वय वर्ष 20 राहणार गणेशवाडी तालुका नेवासा हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री सुमारे 12:30 वाजेच्या सुमारास अळमनेर येथील पाटाच्या कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली. जुन्या वादाचं रूपांतर अचानक भांडणात झालं. याच वादातून आरोपी सीताराम अशोक जाधव राहणार शिरेगाव याने रोहित दरंदले याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. गोळी लागल्यानं रोहित गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी रोहितला तात्काळ उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच सोनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनीही पहाटे घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. या प्रकरणी जखमी रोहितचे वडील कैलास ज्ञानदेव दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 3, 5 तसेच आर्म ऍक्ट कलम 3/25, 7 आणि 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये आरोपी प्रकाश बाळू भोसले राहणार भिंगारी निंभारी याला काही तासातच ताब्यात घेतलं असून गोळीबार करणारा मुख्य आरोपी सीताराम अशोक जाधव याच्या शोधासाठी स्वतंत्र पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. SR24 न्यूजसाठी मोहन शेगर, सोनई.